तिथं कृपा आहे की नरदेह भेटला आहे आणि सुंदर भागात भेटला आहे, सुंदर आई वडील भेटले आणि मुख्य आहे की संतांची संगत भेटली. भाग्यवान आपण इथे बसलो. संगत तर पुष्कळ आहे जगात, पण संतांची संगत परमात्माशी जोडून देते. संतांच्या संगतीनं ज्ञान भक्तीचा लाभ मिळतो आणि संतांना हा विडा उचलला आहे. परमात्मा म्हणे मी निराकार निर्गुण, हात नाही पाय नाही आणि आहो जरी प्रचंड विशाल अविनाश शक्तीचे शिवशक्ती तिथून झाली हे जनताची प्रत आणि ते असं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हरिपाठात जे आहे संपूर्ण माझा आत्मा आहे. जर हरिपाठ अंगीकारला, आचरणात आणला तर स्वयं पांडुरंग तुमच्या घरी तुमच्या काम करताना उठता बसताना तुमचं रक्षण करते. म्हणून म्हटलंय की अरे माळा घेऊन तर जप आहेतच, जप ऋषीमुनी जाऊन जंगलात करतातच, पण अजपा जप म्हणजे न जपता जप शिवशक्तीने तुम्हाला दिला आहे. हा आहे अजपा जप न जपता जप चालूच आहे. आईच्या पोटात, बाहेर, आता संसारात, प्रपंचात, भांडात कांडात सर्व्या ठाई ठाई भरलेला आहे. पण आपला मनाचा निर्धार नाही. मन हे मेन आहे. आमच्या घरात लाईट लावले तर कारागीर आम्हाला दुसरा वर्ग लई ना काय तर मेन दाबा लागते म्हणे तर विजन पडते. मेन उचलून ठेवलं तर म्हणते प्रकाश पडते. असा मनाचा खेळ. 10 इंद्रियाची शक्ती जर इथं एक ओटली तर काय होते? हृदयात राम प्रगट होते. काय मग म्हटलं यांनी मग आखरी झाली संध्या. संध हे माझा गेला म्हणे. कायच्यामुळे गेला? हृदय राम प्रगटला म्हणून. आता रामायण चालू आहे. हा रामायणामध्ये काय आहे? हाच आहे सर्वात अजपा जपणे. याच्यामध्ये नाम बसवणे. रामकृष्ण हरी याच्यामध्ये बसवा. एक नाम, एक नाम करोड नामाची बरोबर करते. याला अंतकरणातून आणि हेच अभ्यास ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वरीची सांगितलं असेल. ग्रंथात तेच सांगते, संतही तेच सांगते. पण आपण काम क्रोध लोभ मत्सरांनी मुलन बाळन सासून सासऱ्याच्या फसलो. त्याच्या दुकानात दुसरा मायबाप नाही, माऊली आहे, संत आहे. आणि त्यांच्याच संगतीनं तुम्ही ह्या काय सांगायचं जास्त चांगला प्रवचनाचा आनंद आहे. आनंद पर्व आहे आणि भादेशी झाला. आजचा दिवस माहिती नाही इथं येणार म्हणून नाही, पण माऊलीने ओढून आणलं. सुंदर मंडप, सुंदर पावड्या, सुंदर असा भक्तीचा आनंद. या भक्तीले पारावार नाही. नामाचाही गजर आणि नामाचाही गजर, आनंदाचाही फुगडीचाही सर्वांचा मन तल्लीन होते. असं पाहून माझं मन गदगद झालं की हे असे कार्यक्रम खेडोपाडीने गावोगावी व्हावं आणि तिथून लहान मुलाला संस्कार मिळून ते आनंदित व्हावं आणि राममय विष्णुमय जग व्हावं गावोगावी. माऊलीची कृपा आहे. म्हणून चला एक वेळ चला एकडे जाऊ, आळंदीला डोळ्याने पाहू माऊली आणि घरी येऊन आमचे लहान लहान मुलं आहे ते ज्ञानेश्वरच बनवून देऊ असा ठराव करावा सांगता येईल. मग ठीक आहे, आनंद आहे. म्हणून आता अजपा जप उलट प्राण्याचा सरका म्हणजे ओढतो आकाशातून थाक नाही त्याचा आणि तो आज सगुण रूपाने जाते कार्यरत होते. हो तो उलटा आहे. उलटी गंगा वाय म्हणते पूर आकाशी गाला अशी कला आहे. ह्या जपाचा अजपा जपणे पण अभिमान हरणे. आम्ही किती फुगड्या खेळतो, मी किती प्रवचन करतो, मी ती तबला किती चांगला वाजवतो आणि दुसऱ्या तबल्यावाल्याला बट्टा लावतो, हे काम सोडा. भेदाभेद आपल्याला काय करायचं आहे? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हा होय. आणि भेदाभेद भ्रम अजून गेला नाही. जाईन आठाने गेला तरी या संतांच्या कृपेनं आठाने राहिला आहे.
असा अजप अजप एक नाही का, एक या नामाला करोड नामाची बरोबरी. माळ घेण्याला वाया जात नाही. कुठेही कोणीही पद्धत न करा, पाय धुवा नका देऊ, नाम घ्या. कलियुगात नाम साधना श्रेष्ठ आहे. आणि तेच सगळे ग्रंथ सांगते, तेच सगळे संत सांगते, तेच माऊलीनं आपला हरिपाठामध्ये पोत शिकून दिलं. आणि त्याच्यातला हा कडू आहे की अजपाजपणे हा सरका हा उलटा. तेथे मनाचा निर्धार पाहिजे. मनाचा निर्धार म्हणजे सर्व 10 इंद्रियाची शक्ती या ठिकाणी एकवट करणे, ती एकरूप होते आणि मग प्रगट राहते. हे करण्यासाठी एक सेकंद सांगितलं आहे माऊलीनं. दिवसभर बसांचं लेकरं उपाशी ठेवा, दिवसभर माळा जपत बसांचं दूध उतू जाईन. माऊल्यांनो सर्व काम साधून वेळ साधून आणि हरिपाठ सांगते, काळ वेळ नाही. काय म्हणते? हा नाही आहे काय? काळ वेळ आहे का? हातपाय धुवा, स्वच्छता पाहिजे शरीराची. म्हणून हा सर्व देह प्राप्त झाले. नरदेहात्री झाला, नारायण होण्यासाठी झाला. पण हा फसला संसार या प्रपंचाच्या भवसागरात. त्याच्यातून काढणारे संत आले आहेत आणि त्यांचं प्रवचन होणार आहे सुंदर. त्या ऐकून तुम्ही ते हरिनामाशिवाय तरुण उद्धार नरणारी नाही. आणि तरी तुम्ही आता संतांच्या माध्यमातून नामाचा उच्चार घ्या आणि प्रपंचही करा. मुलबाळाला शिक्षण देऊन पूर्ण करा. पण त्यांना माणुसकीचं आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं शिक्षण द्या, तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार नाही. सद्गुरुनाथ महाराज महाराज इकडे द्या.